हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, केडी फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कशा आहात यूट्यूब फॅमिली? सर्वजणी मस्त असाल, छान असाल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो 40 साईजचा ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज आहे, तो आपण संपूर्ण स्टिचिंग पाहणार आहोत। तर हा जो तयार झालेला ब्लाऊज आहे मी तुम्हाला दाखवत आहे। तर ह्याच्यावरनं आपण जो कटिंग केलेली आहे ती कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बरं का मैत्रिणींनो। आणि काइन मास्टरमध्ये मी व्हिडिओ बनवत असते, पण मला यूट्यूबने कॉपीराइट दिलेला आहे बरं का ह्या लॉंग व्हिडिओला, कोणत्या कटिंगच्या व्हिडिओला। पण मी माझे स्वतःच्या घरामध्ये स्वतःचे कस्टमरचे ब्लाऊज मी स्वतः मेहनत करते। तर इथे बघू शकता आपला जो हा ब्लाऊज आहे ना, तर संपूर्ण आपला टिचिंग झालेला आहे। तर पूर्ण मी तुम्हाला टिचिंग दाखवणार आहे। व्हिडिओ कुठे स्किप न करता नक्कीच पहा सर्वांनी। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच भेट द्या। आपलं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे। सर्व मैत्रिणींनी खूप सगळी सपोर्ट केलेला आहे। सर्वांनी यूट्यूब फॅमिलीने सर्वांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे। तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि आपण आता टिचिंगकडे वळूया। इथे मी कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामुळे तो कटिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। इथे मी 14 इंच घेतलेला आहे ब्लाऊजची उंची, आणि आपण आता 13-13.5 इंच आपल्याला ठेवायची आहे उंची रेडी। तर त्या हिशोबाने आपण इथे मी फक्त आणि फक्त अस्तर जॉईन केलेला आहे। अस्तर जॉईन केल्यानंतर आपण सगळ्यात पहिलं फिनिश करणार आहोत पाठीमागची पट्टी, जी बॅकनेकची पट्टी असते ना बॅकनेकला, ती वाली आपण इथे फिनिश करणार आहोत सर्वात पहिलं। आणि प्रत्येक ब्लाऊजला ही पट्टी आपली असते। आता जी कटिंग केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी इथे उंची पाहिलेली आहे, त्या हिशोबाने आपल्याला कपडा दाबायचा आहे। उंची बघितल्यानंतरच कपडा आपल्याला पाठीमागची जी पट्टी आहे ती जॉईन करायची आहे। आणि एक्स्ट्रा आपला कपडा आहे जो आपण फिटिंगची साईट असते बगलेतली, त्या साईटला बघा नेहमी आपल्याला अर्धा इंच आपल्याला इथे कट करायला लागतो। ते सुद्धा मी तुमच्या समोर इथे मी कपडा कट केलेला आहे, जेणेकरून आपला जो ब्लाऊज आहे खूप छान असा बसतो। तर आता डबल फोल्ड करायचा आहे आपल्याला। डबल फोल्ड करून पट्टी व्यवस्थित दुमडून घ्यायची। तुम्हाला जर हात शिलाई करायची असेल तर मग तुम्ही 5 नंबरची शिलाई करू शकता, आणि हात शिलाई करायची नसेल तर तुम्ही छोटी अशी नॉर्मल टीप आपली आपण जसं की शिवतो ब्लाऊज तशी टीप आपण तुम्ही देऊ शकता। तर मी हात शिलाई करत नाही बघा, फिनिशिंग बरोबर इथे मी टीप मारत आहे। कुठेही आपला कपडा घाण दिसत नाही। आतल्या साईडला फिनिशिंग महत्त्वाची असते। आणि माझी मशीन तुम्हाला सर्वांना माहिती आहे, माझी मशीन हाफ शटल आहे, पण मी तिला मोटर बसवलेली आहे। पण फिनिशिंग देते ती, कधी कधी धागा वगैरे सोडते, पण फिनिशिंग असते मशीनला छान। तर आपल्या हातात बसलेली असते वस्तू, त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही। घ्यायचं चाललं होतं, पण मी जास्त मशीनवर काही काम करत नाही, त्याच्यामुळे मला ठीक आहे म्हटलं चला आपले स्वतःचे ब्लाऊज झाले आणि एखादे 2 कस्टमरचे दिले तरी बस झाले। पण मी पहिले कस्टमरचे खूप जास्त ब्लाऊज घेत होती, आता जास्त घेत नाही मी। व्हिडिओ बनवायला घरातलं काम आणि व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही, त्याच्यासाठी मी घेत नाही बरं का मैत्रिणींनो। आता इथे स्लीव आपण रेडी करून घेतलेली आहे, मागचा भाग रेडी झालेला आहे। आता स्लीव रेडी करून घेऊया। डापटीच करून घ्यायची सगळीकडं। तर यूट्यूब फॅमिली सर्वांनी खूप छान असा सपोर्ट केलेला आहे आपल्या लाईव्हमध्ये येऊन सर्वांची लाईव्ह असते आपली रात्री 9च्या नंतर पण असते, 12 वाजता असते। सर्वांनी लाईव्हला सुद्धा भेट द्यायचं आहे बरं का। आणि मला असं वाटत होतं की माझं चॅनल सक्सेसफुल नाही होणार, पण झालेला आहे, मोनो झालेला आहे। तसंच सर्वांचा सपोर्ट राहू द्या। तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा मैत्रिणींनो। आता इथे मी कटोरीचा आणि साईड पार्ट फक्त जॉईन करून घेतलेला आहे, कोणते म्हणजे अस्तर जॉईन करून घेतलेला आहे। अस्तर जॉईन करताना सर्व करत बसलं तर मग काय होतं की खूप मोठे व्हिडिओ होतात, 20-1 मिनिटाचे व्हिडिओ होतात। तर ते व्हिडिओ कोणी बघत नाही। हे ठीक आहे, 9-10 मिनिटाचे व्हिडिओ बनवलेलं ठीक आहे बघण्यासाठी, पण आणि सर्वांना एवढं कोणाला वेळ आहे, काही लोक तर बघतसुद्धा नाही। पण आपण काही ताई आहेत आपल्या टिचिंग करत असतात, तर सर्वांनी व्हिडिओ पाहिलेला आहे, कमेंट केलेली आहे सर्वांनी खूप छान छान। आणि 8 दिवसातून किंवा 4 दिवसातून एक व्हिडिओ मी अपलोड करते, लॉंगवाला व्हिडिओवर का मला जास्त वेळ भेटत नाही त्याच्यामुळे। आणि शॉर्ट व्हिडिओ तर दिवसातून 2-4 टाकत असते मी। आता इथे बघा बॅक नेक आपला रेडी झालेला आहे आणि फ्रंट नेक आपण जॉईन करून घेतलेला आहे फक्त। आणि ते झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, फक्त जॉईन केलेला आहे, शोल्डर जॉईन केलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे छान पद्धतीने आपल्याला पायपिंग करायची आहे। जर छोट्याशा टीप असतात आपल्या कटोरीचा भाग हे ते कसा मोठा होतो कसा छोटा होतो, ह्या पद्धतीने तुम्हाला सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर ते सर्व व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा बरं का मैत्रिणींनो। आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, हे लक्षात ठेवा सर्वांनी। आता इथे मी ॲडजस्ट करून पट्टी काढलेली आहे। ते ब्लाऊजचा जो कपडा उरलेला आहे त्याचीच पायपिंग करत आहोत आपण।
फक्त ही पट्टी जी आहे आपली 1 इंचाची 1.5 इंचाची पट्टी घेऊन आपली अशा पद्धतीने मी इथं वरून लावलेली आहे. सोयीचा ब्लाऊजचा कपडा सोयीचा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी पट्टी ठेवून अशी अटॅच करून घेतलेली आहे सगळीकडं. आणि आता आपल्याला फक्त थोडासा कपडा ठेवायचा आहे आतमध्ये, बाकी सर्व कपडा आपल्याला कटिंग करायचा आहे. जे धागे वगैरे सर्व काय आहे ना, हे सर्व साफ करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित, जेणेकरून आपल्या पायपिंगमध्ये एकदम फिनिशिंग आली पाहिजे. कधी कधी कसं होतं तसं आपलं नाही का, बाहेर पायपिंग निघते, ते नाही झालं पाहिजे, म्हणजे छान दिसत नाही त्याच्यासाठी. तर ही पायपिंग आपण आता पटकन करून घेऊया. बघा अशा पद्धतीने गोट आपला लागलेला आहे. नॉचेस देऊन घ्यायचे आहेत छान पद्धतीने. जिथे कॉर्नर आहे तिथे कंपल्सरी नॉचेस द्यायचं आहे, तिथे आपली पायपिंग छान येते. तर इथे आपण बुडपून घ्यायचं आहे. सर्वात पहिलं दोन्ही साईडला आपल्याला मार्किंग करून मग हा कपडा जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला ते पायपिंग करायचे आहे. हे बघू शकता तुम्ही, पायपिंग इतकी सुंदर आलेली आहे ना आपली, खरंच छान आलेले आहे. आणि जिथे जॉईन करतो ना आपण तिथं ते ना फुगा येतो, त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित घ्यायचा हळूवार हाताने पद्धतीने छान पद्धतीने घ्यायचं आहे. तर आपण आता फिनिशिंग करून घेऊ व्यवस्थित आणि मग नंतर शोल्डर स्लीव जॉईन करून घेऊ. भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत मैत्रिणींनो, सर्व व्हिडिओ बघा आणि कमेंट करा सर्वांनी छान छान. आणि असेच चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. आता आपल्याला इथे पायपिंग वढायची नाही आहे, पायपिंग बिलकुल वढायची नाही, नाही की कपडा वढायचा. हलक्या हाताने आपल्याला कपडा जॉईन केलं तसंच आपल्याला पायपिंगसुद्धा जशी वळण तशीच आपल्याला शेप द्यायचा आहे पायपिंगचा. जर तुम्ही पायपिंग वढली तर अशी त्याला आकार वकार काही राहणार नाही पायपिंगला. जेव्हा तो ब्लाऊज घालतो आपण तेव्हा तो व्यवस्थित असं बसला पाहिजे, याची काळजी घ्यायची. जेवढं होईल तेवढं जमेल तेवढं हळूवार हाताने करायची आहे पायपिंग. सगळीकडे गडबड करायची, पण इथे पायपिंग करताना बिलकुल गडबड करायची नाही. आता सर्व गळ्याला आपण व्यवस्थित फिनिशिंग करून घेणार आहोत. स्लीव आपण लगेच अटॅच करून घेणार आहोत. इथे पायपिंग चेक करून झाली आपली, त्यानंतर आपल्याला इथे स्लीव बघून घ्यायची, लगेच स्टिचिंग करायचं. जेव्हा की मी आधी रेडी करून ठेवते सर्व पार्ट आपले. इथे आपण जो जोडलेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक, तो धागा जर पायपिंगच्या साईडला दिसत असेल ना, तो ओढून घ्यायचा, त्याचं काही काम नाही, ते आपलं फिनिशिंग खराब करतं. त्याच्यामुळे तेव्हा धागा ओढून काढून टाकायचा आपली टाचणीने वगैरे. असं छान छान व्हिडिओ पाहत राहा, सर्वांनी कमेंट करत राहा. इथे धागे वगैरे जे काय असेल ते सर्व कट करायचे आपल्याला आणि फिनिशिंग छान आली पाहिजे आपल्या ब्लाऊजला. आता इथे आपल्याला स्लीव घेतलेली आहे मी, मार्किंग करून घ्यायची स्लीवला. मार्किंग केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली अटॅच करून घ्यायची स्लीव. ही बघा अशी गोल गोल फिरवत फिरवत आपल्याला इथे स्लीव अटॅच करायची. बरोबर आपली स्लीव पुरलेली आहे, त्या पद्धतीनेच कटिंग करायला लागते. थोडीशी जास्त झाली तरी चालेल, पण कमी नाही पडली पाहिजे स्लीव. कारण की कसं होतं की बगलेमध्ये असं खेचल्यासारखं होतं, ते झालं नाही पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीने पहा, इतकी छान अशी फिनिशिंग सोबत आपली स्लीव अटॅच झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला तसंच धरायचं आहे आणि छान पद्धतीने बघू शकता दोन्ही साईडला आपल्याला ह्या पद्धतीने अटॅच केल्यानंतर अशी फिटिंग करून घ्यायची आहे. आता इथे खालीवर झाला असेल तर व्यवस्थित करून घ्यायचं. खालीवर जो होतो बगलेमध्ये त्याने ब्लाऊज वाढल्यासारखं होतं, त्याच्यामुळे फिनिशिंग बिघडते आपली. तुम्हाला भरपूर व्हिडिओ टाकलेला आहे, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. इथे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा आहे आणि आतमधल्या साईडला आपल्याला 1 इंच वर मी मार्जिन ठेवलेला आहे, तो आपल्याला तिथं मार्किंग करून घ्यायची. छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. ते 40 साईजचं ब्लाऊज आहे, 10 इंच प्लस थोडीशी लुजिंग ठेवत असते मी, तर तो आपण टाकायचा आहे आणि फिटिंग करून घ्यायची आहे. तर चला पटकन आता फिटिंग करून घेते. असंच छान छान व्हिडिओ बघत राहा, कमेंट करत राहा मैत्रिणींनो. खूप सगळा सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.
स्लीव बघायची आपल्याला किती इंच आहे. जर ब्लाऊज दिला असेल तर मग ब्लाऊजवर तुम्ही करू शकता. इथे लाईट जात येत आहे म्हणजे, आणि पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळे आभाळ आलं तर मग थोडंसं उजेड कमी होतो घरामध्ये. आता इथे स्लीवची परफेक्ट आपली घ्यायची आहे माप व्यवस्थित. आणि ह्यांचं कसं असतं की एक स्लीव आहे ना त्यांची लूज होते, त्यांना कधी पण परफेक्ट माप असला तरी पण. इथे आपली फिनिशिंग पाहू शकता तुम्ही ब्लाऊजची, किती सुंदर आलेली आहे. छान साडी आहे बरं का. ह्याच्यावर साडी दाखवलेली आहे तुम्हाला, बघितलेली आहे तुम्ही. दोन्ही साईडला प्रॉपर अशी फिटिंग आलेली आहे. नेहमी यूज करण्यासाठी ब्लाऊज म्हणजे येण्या जाण्यासाठीच आहे तो ब्लाऊज. छान आहे साडी, पण कसं साडीचं आपलं 2-4 वेळा घालून झाल्यावरती आपण यूज करू शकतो. त्या पद्धतीने त्यांना ब्लाऊज पाहिजे होता त्या ताईंना, तसंच ब्लाऊज मी टिचिंग करून दिलेला आहे. आता दुसरे जे ब्लाऊज आहे डिझायनर, तो डिझायनर ब्लाऊज जो आहे ह्यांचाच आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. नक्की पहा. तर चला भेटूया, बाय बाय.